नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या चॅनेलवरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊज कटिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे बोटनेक, प्रिन्सेस कट असे सर्व साईजचे आपण कटिंग पाहणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनेलला असं सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 40 साईजच्या 10 इंचाच्या बाहीचं कटिंग करायचं आहे. 40 साईज ही आपली मोठी असते आणि त्यासाठी लांब बाही आपल्याला कटिंग करायला प्रॉब्लेम येतो. तर आपण आज ती बाही कटिंग करायची कशी पाहूया. तर आर्महोल आपला त्याचा मुंडा घेर असणार आहे 18, त्याचा निम्मा होतो 9 इंच आणि बाही आपली आहे 10 इंच. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 11 इंचावरती बाही कटिंग करायची आहे. अस्तरच्या बाहीसाठी आपण 1 इंच मिक्स करतो आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी आपण ह्या इथे 1.5 इंच मिक्स करतो. आणि दंड घेर आहे आपला 6, म्हणजे 12 आहे, तर त्याचा निम्मा होतो 6. तर या मापानुसार आपण बाहीचं कटिंग करूया. तर बघा, बाही आहे 10 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलं आणि 11 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. या इथे असं 11 इंचावरती मार्किंग करायचं पुढेही, आणि या इथे एक लाईन आखून घेऊ. आता या इथे मोठी साईज आहे, तर या इथे आपण आणि लांब बाही पण आहे. जर या इथे मुंडा घेतो कॅप हाईट जर तुम्ही कमी घेतलीत तर या इथे अशा चुन्या येणार. त्यासाठी आपल्याला या इथे मुंडा खोली जी आहे ते आपण 3.5 इंच घेणार आहे. तर बघा, या इथे आधी मुंडा खोली 3.5 इंच घ्यायची अशी, आणि इथे एक आपण लाईन आखून घेऊया. इथे अशी. तर आता या लाईनीवरती आपल्याला मुंडा घेराचं मार्किंग करायचं आहे. जर तुम्हाला मुंडा घेर काढता येत नसेल किंवा मुंडा घेरानुसार तुम्हाला जर बाही कटिंग करायची नसेल तर तुम्ही चेस्टचा 4था भाग करायचा आणि त्याची बाही रुंदी आपल्याला इथे टाकायची आहे. म्हणजे आता ही 40ची छाती आहे, तर याचा 4था भाग होतो 10. या इथे बाही रुंदी 10 इंच टाकायची आणि बाही कट करायची. तर पण मुंडा घेरानुसार बाही कटिंग केलेली एकदम परफेक्ट बसते, कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही. तर बघा, आपण या इथे मुंडा घेर पाहिलेला आहे 18 इंच आहे, तर त्याचा निम्मा होतो 9. तर आपण इथून तिरका टेप ठेवून या लाईनवरती 9 इंचाचं मार्किंग करायचं आहे. या इथे 9 इंचाचं असं मार्किंग आलेलं आहे. आणि आता हे जे आपण मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे या लाईनवरती असा टेप दुमडून याचा आपल्याला मध्य करायचा आहे. या इथे मी मध्य केला आणि आपल्याला बाईचा शेप देण्यासाठी या इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं. हे अर्धा इंच आतमध्ये का यायचं? आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपली बाही कमी जास्त म्हणजे जॉईंट आहे तिथे खाली वर होतं, ते हे मार्किंग करून बाहीला आकार दिल्यामुळे तो आकार तिथं खालीवर होत नाही. आता या इथे आपण बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच मार्किंग करायचं. बघा, या इथे मी 1 इंच घेतलेला आहे आणि इथून तिरका टेप ठेवून इथपर्यंत मुंडा घेर आहे. आणि मुंडा घेराची ही जी लाईन आहे जी आलेली त्याचा आपण मध्य केलेला आहे. या इथे हा आहे मध्य. या इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि या इथे 1 इंच, इथून इथपर्यंत मुंडा घेर आहे. तर आता जी आपण मुंडा खोली घेतलेली आहे त्याचाही आपल्याला असा मध्य करायचा आहे. या इथे असा. या इथे मी एक असा काटकोन तयार करून घेतला. याने काय होतं, बाहीला आकार देणं सोपं पडतं आणि बाहीला आकारही छान येतो. आता जो हा पॉइंट आपला निघलेला आहे मुंडा खोलीचा मध्य, या इथून आपल्याला बाहीचा पुढचा आकार द्यायचा आहे आणि पाठीमागचा आकार देण्यासाठी या इथे आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. जर ही छोटी साईज असती तर या इथे आपण अर्धा इंचच घेतलं असतं. तर या इथे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथं पण आपण मध्य केलेलं आहे. आता बघा, हा आर्महोल कर्व घेते मी आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेते इथून या पॉइंट वरती.
हा जो आपण पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे. आणि या इथे आर्महोल कर्व असा उलटा ठेवायचा आणि असा आकार देऊन घ्यायचा. या पॉइंट पर्यंतच आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा किती छान असा आपला आकार तयार झाला. आता इथेही असा कर्व ठेवून घ्यायचा, या पॉइंट वरती असा व्यवस्थित, आणि आकार देऊन घ्यायचा. बघा या इथे हा आकार तयार झाला. आणि परत कर्व आपल्याला असा उलटा ठेवायचा, अशा पद्धतीने बघा, आणि परत असा आकार देऊन घ्यायचा. आपोआप आपला या इथे पानाचा आकार तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या इथे किती छान असा आपला आकार तयार झालेला आहे. आता जे हे मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे, तिथून पुढे आपल्याला जे ब्लाउज मध्ये मार्जिन असेल ते घ्यायचं. 1.5 इंच 2 इंच तुमचं जे काही असेल ते. मी या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता या इथे आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे 6, आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि हे जॉईंट करून घेऊया रेषा अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर कर्ववाली पट्टी असेल तर या इथे थोडासा कर्व द्यायचा, म्हणजे या इथे जे फुगा येतो असा ते येत नाही. अशा पद्धतीने थोडंसं आतल्या साईडने आपल्याला कटिंग करायचं आहे. दंड घेर आहे आपला 6, या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन, इथेही 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. आपली बाही आहे 10, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून 11 इंचावरती मार्किंग केलं. मुंडा खोली घेतलेली आहे 3.5. तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं ड्राफ्टिंग अगदी सोप्या पद्धतीने आहे. 40 साईजचं आपण लांब बाहीचं कटिंग पाहत आहोत. तर आता मी हे कट करून घेते. आधी आपण पाठीमागचा आकार कट करायचा आहे अशा पद्धतीने, आणि हा जो आपण आकार घेतलेला आहे तो कट करत जायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपली बाही तयार आहे. तर आता आपण ही बाही ओपन करायची, मग आपण पुढचा आकार कट करायचा आहे. आता हा आकार आपण कट करून घेऊया. तर तुम्ही या इथे पाहू शकता आपली पूर्ण बाही तयार आहे. तर हा बाही कटिंग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.